नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग पुस्तकाच्या समीक्षेवर बोलणार आहोत. इकिगाय, दीर्घायुष्याचे जपानी रहस्य. हो, हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांचं पुस्तक. बरोबर. तर या समीक्षेतून काय महत्वाचं समोर आलंय ते जरा समजून घेऊया. नक्कीच. इकिगाय ही मूळ जपानी संकल्पना आहे. म्हणजे आपल्या जगण्याचं कारण काय किंवा सकाळी उठायला कशामुळे हुरूप येतो, हं, साधारण तसा अर्थ आहे. आणि यासाठी लेखकांनी ओकिनावाला भेट दिली होती ना, जपानमधलं बेट? हो, ओकिनावा. ते ब्लू झोन म्हणून ओळखलं जातं. अच्छा, म्हणजे तिथे खूप वयस्कर लोक राहतात जी निरोगी आहेत. अगदी. जगातले काही सर्वाधिक शतायुषी तिथे आहेत. तर त्यांच्या या लांब, आनंदी आणि काय म्हणतात त्याला, हेतुपूर्ण जीवनाचं रहस्य काय, हे पुस्तकातून उलगडण्याचा प्रयत्न आहे. ओके, तर आज आपण या समीक्षेतून मिळालेले महत्वाचे मुद्दे, शिकवण आणि कदाचित काही टीकात्मक पैलू असतील तर तेही पाहू. हो, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इकिगाय म्हटलं की आपल्याला ती 4 वर्तुळं आठवतात. हो, ती आवड, कौशल्य. बरोबर. आवड, ज्यात प्रावीण्य आहे, जगाला ज्याची गरज आहे आणि ज्यातून पैसे मिळतात. पण समीक्षेत एक गमतीशीर मुद्दा आलाय. ही जी प्रसिद्ध आकृती आहे ना, ती मूळ जपानी नाहीये म्हणे. काय सांगताय? खरं का हे? हो, ती एका पाश्चिमात्य विचारवंताने तयार केलीये असं समीक्षेत म्हटलंय. पुस्तकातली इकिगाईची मूळ संकल्पना थोडी वेगळी, अधिक मूलभूत आहे. अच्छा, ही खरंच नवीन माहिती आहे. म्हणजे ती व्हायरल झालेली इमेज पुस्तकाच्या मूळ गाभ्यापेक्षा वेगळी आहे तर. बरं, मग समीक्षेनुसार ओकिनावातील लोकांच्या दीर्घायुष्याचं नेमकं रहस्य काय सांगितलंय? समीक्षेत काही गोष्टी ठळकपणे मांडल्या आहेत. एक म्हणजे रिटायरमेंट किंवा निवृत्ती, ही संकल्पनाच त्यांच्याकडे नाहीये फारशी. म्हणजे काम करत राहणं. हो, म्हणजे जे आवडतं ते करत राहणं, शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणं, अगदी शेवटपर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे आहार. हारा हाची भू नावाचं तत्व. हारा हाचिबू? ते काय? म्हणजे पोट फक्त 80% भरेपर्यंतच खाणं, जास्त नाही. हलका पौष्टिक आहार घेतात ते लोक. इंटरेस्टिंग. 80%च. आणि सामाजिक जीवन कसं असतं त्यांचं? त्याचा काही उल्लेख आहे समीक्षेत? हो, नक्कीच. त्याला खूप महत्त्व आहे. तिथे मोआई म्हणून एक संकल्पना आहे. मुआय? हो, हे म्हणजे छोटे छोटे सामाजिक गट, जसे आपले भिशी गट किंवा कट्टे असतात तसे. पण हे एकमेकांना भावनिक, सामाजिक आधार देतात, अगदी गरजेला आर्थिक मदतही करतात. समीक्षा म्हणते की हे घट्ट नातेसंबंध त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आहाराएवढेच महत्वाचे आहेत. म्हणजे कम्युनिटी, समुदाय खूप महत्वाचा. अगदी. आणि यासोबतच निसर्गाच्या जवळ राहणं, रोज थोडी शारीरिक हालचाल करणं, म्हणजे अगदी शेतीची कामं वगैरे, आणि घाई न करणं, आयुष्य हळू, शांतपणे, सजगपणे जगणं. शारीरिक, सामाजिक आणि मानसिक सगळंच महत्वाचं दिसतंय. मग काही विशिष्ट मानसिक किंवा आध्यात्मिक पद्धतींचा पण उल्लेख आहे का समीक्षेत? हो, आहेत काही संकल्पना. जसं की फ्लो, म्हणजे एखाद्या कामात इतकं रमून जाणं की आपल्याला वेळेचं भानच राहत नाही. हो, ऐकलंय याबद्दल. अजून एक आहे वाबी साबी, म्हणजे अपूर्णतेत किंवा क्षणभंगूर गोष्टीत सुद्धा सौंदर्य बघणं. अच्छा. आणि अँटी फ्रॅजिलिटी, म्हणजे फक्त लवचिक असणं नाही, तर संकटातून सावरल्यावर अधिक मजबूत होणं. समीक्षा म्हणते की पुस्तक या संकल्पनांना स्पर्श करतं, पण त्यांचं विश्लेषण खूप खोलवर नाहीये. समजलं. पण तरीही एकंदरीत पुस्तक प्रभावी वाटतंय. समीक्षकांनी याची बलस्थानं काय सांगितली आहेत? सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचं तत्वज्ञान साधं आहे, पण खूप खोल अर्थाचं आहे. ओकिनावातील लोकांची खरी उदाहरणं दिली आहेत, ती खूप प्रेरणा देतात. आहार, हालचाल, विचार करण्याची पद्धत, यावर साध्या, सोप्या टिप्स आहेत. आणि भाषा? भाषा सोपी आहे. पुस्तक पण लहान आहे, त्यामुळे वाचायला सोपं जातं. ठीक आहे. पण जसं प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, तसं काही टीका किंवा मर्यादा पण असतीलच ना? समीक्षा काय म्हणते यावर? हो, आहेत काही मुद्दे. म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या निरीक्षणावर आधारित आहेत. त्याला सखोल वैज्ञानिक पुराव्याची जोड दिली असती तर अजून चांगलं झालं असतं, असं समीक्षकांना वाटतं. हां, म्हणजे अॅनेक्डोटल एव्हिडन्स जास्त आहे. बरोबर. आणि काही ठिकाणी विचारांची पुनरावृत्ती पण जाणवते. आणि जसं आधी म्हटलं, फ्लो किंवा अँटी फ्रॅजिलिटी सारख्या संकल्पनांची फक्त ओळख आहे, विश्लेषण नाही. ओके. तर मग या सगळ्या चर्चेचा, समीक्षेचा सार काय? मुख्य शिकवण काय घ्यायची यातून? मला वाटतं समीक्षेचा मुख्य संदेश हा आहे की आयुष्यातून खरं तर कधीच रिटायर व्हायचं नसतं.
आपलं जे काही इकिगाय आहे म्हणजे जगण्याचं कारण ते करत राहायला हवं. अगदी लहान गोष्ट असली तरी चालेल. हो, कितीही लहान असो, रोजच्या जगण्यात आनंद आणि उद्देश शोधायला हवा. सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा, जिज्ञासा ठेवायला हवी. आणि नाती, अर्थपूर्ण नातेसंबंध खूप महत्वाचे आहेत. समीक्षा तर म्हणते की ते अन्नाइतकेच महत्वाचे आहेत निरोगी आयुष्यासाठी. म्हणजे आयुष्य फक्त मोठं यश मिळवण्यासाठी नाही, तर रोजचा टिकणारा आनंद मिळवण्यासाठी आहे. अगदी बरोबर. तर एकंदरीत समीक्षा हेच सांगते की हे पुस्तक काही जादूची कांडी नाहीये की लगेच आयुष्य बदलेल, पण विचारपूर्वक आनंदी आणि अर्थपूर्ण कसं जगावं यासाठी एक चांगली सौम्य प्रेरणा नक्कीच देऊ शकतं. हो, नक्कीच. समीक्षेनुसार जे लोक आपल्या जीवनाचा अर्थ शोधतायत किंवा कामाच्या ताणाने कंटाळले आहेत, निवृत्तीनंतर काय करावं या विचारात आहेत, किंवा ज्यांना पूर्वेकडील तत्वज्ञान, मिनिमलिझम आवडतं, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकतं. तर मग श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. या समीक्षेतून हे कळलं की निवृत्ती हे आयुष्याचं अंतिम ध्येय नसेल, तर आपलं वय काहीही असो किंवा आपण कोणतंही काम करत असो, आजपासूनच आपल्या रोजच्या जगण्यात आपलं इकिगाय किंवा जगण्याचं कारण शोधण्यासाठी किंवा ते अधिक घट्ट करण्यासाठी कोणती एखादी छोटी पण अर्थपूर्ण गोष्ट आपण जोडू शकतो याचा विचार करायला हरकत नाही.